श्रीहरी. आज आपण महाभारत हा इतिहास ऐकण्यासाठी जमलेलो आहोत. आजपासून आपण सुरुवात करत आहोत. तसं बघायला गेलं तर महाभारत हा ग्रंथ 1,00,000 श्लोकांचा आहे. शतसहस्त्र 1,00,000 श्लोकांचा आहे. आणि चातुर्मासाचे जे 4 महिने असतात, तर त्या महिन्यांमध्ये त्याचं पारायण केलं जातं. रोज 3-3 तास असं जर घेतलं तर तो 4 महिन्यांमध्ये पूर्ण होतो. पण एवढं आजकाल कोणाला वेळ नाही. मग त्यामुळे जी महत्वाची प्रकरणं आहेत ती विस्तृत स्वरूपात आणि जी बाकीची आहेत ती सार स्वरूपात म्हणजे सारांश स्वरूपात घेऊन मी एका महिन्याच्या आतमध्ये संपवण्याचा प्रयत्न करीन. ठीक आहे. म्हणजे याचा फायदा काय होईल तर जे कोणी कीर्तनकार आहेत, तुमच्यापैकी कीर्तन करणारे आहेत, धर्माचा प्रचार करणारे आहेत, त्यांना कोणीही महाभारताबद्दल काहीही प्रश्न विचारला, कृष्णचरित्राबद्दल काहीही प्रश्न विचारला तरी ते उत्तर देऊ शकतील. आणि जे इतर लोक आहेत ते काय शिकतील तर बारीक गोष्टी, आपल्या जीवनातील बारीक गोष्टी पुढे जाऊन कशा महागात पडतात, बारीक चुक्या पुढे जाऊन कशा महागात पडू शकतात हे महाभारतातून शिकायला मिळते. त्याचबरोबर मुलांवर जे संस्कार केले जातात ते जर लहानपणीच जर व्यवस्थित नाही केले, लहानपणीच जर मुलांवर चांगले संस्कार नाही केले तर पुढे त्याचा केवढा मोठा उद्रेक होऊ शकतो हे सुद्धा महाभारत या ग्रंथातून शिकायला मिळते. तर काही ठिकाणी UPSC MPSC सारख्या एक्झाम मध्ये सांगितले जाते की महाभारत म्हणजे काय, तर महाभारत म्हणजे कौरव पांडव या 2 कुळांमधली, 2 भावाभावांमधली भांडणं. बरोबर. पण तसं बघायला गेलं तर जे संपूर्ण महाभारत आहे त्यामध्ये कौरव पांडवांची कथा जर बघितली तर ती फक्त 30% आहे आणि उरलेलं जर 70% आहे ते ज्ञान आहे, उपदेश आहे. कसलं ज्ञान आहे त्यामध्ये? आयुर्वेद आलं, खगोलशास्त्र आलं. बरोबर. त्याचबरोबर आयुर्वेद, खगोलशास्त्र, राजनीती, राज्यकारभार कसा चालवायचा, त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र सुद्धा त्यामध्ये आलेलं आहे, वास्तुशास्त्र सुद्धा आलेलं आहे. भरपूर त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा पांडव वनवासी गेले होते आणि पांडवांच्या बरोबर जेव्हा प्रजा आली होती, प्रजा म्हणत होती की आम्हाला दुर्योधनाच्या राज्यात नाही राहायचंय, तुम्ही वनवासाला जाता, आम्ही सुद्धा तुमच्या पाठोपाठ येतो. त्यामध्ये अनेक ब्राह्मण सुद्धा आले होते. तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, सम्राट युधिष्ठिर, माझ्याकडे बाबा आता काही धन वगैरे काय नाही, मी तुमची काळजी घेऊ शकत नाही. तेव्हा प्रजा काय म्हणाली, नाही धन नसलं तरी चालेल, आम्हाला तुमच्या बरोबर राहायचं आहे, आम्ही वनात राहून तुमच्या बरोबर सत्संग करू. तर सत्संग म्हणजे ते काय करायचे, तर अशा चर्चा करायचे. एक उदाहरण देऊन सांगतो की त्यामध्ये एक शौनक नावाचे ब्राह्मण होते. ते सांगत होते की ज्याप्रमाणे एक लोखंडाचा धगधगता गोळा जर आपण पाण्यात सोडला तर पाणी सुद्धा गरम होतं. बरोबर. लोखंडाचा धगधगता गरम गोळा जर पाण्यामध्ये सोडला तर पाणी गरम होतं. त्याचप्रमाणे जर आपलं मन जर तापलेलं असेल तर आपलं शरीर सुद्धा तापतं. म्हणजे काय, मनात जर व्याधी असतील तर त्या शरीरात सुद्धा उमटतात. म्हणजे आपलं मन जर साफ असेल, मन जर आपलं कसं असेल, थंड असेल, तर आपलं शरीर सुद्धा थंड. म्हणजे मनात जर आपल्या काही नाही तरी खूप आपण म्हणतो ना टेन्शन असतं, ते टेन्शन आपल्या रोगांसाठी कारणीभूत ठरतं. मग याचं मूळ सुद्धा कुठे सांगितलं गेलेलं आहे? महाभारतात आहे. म्हणजे मन जर तुमचं फ्रेश असेल तर रोग सुद्धा कमी. आणि मन जर तुमचं तापलेलं असेल, ताणतणाव असेल, तर तुमच्या शरीरावर सुद्धा त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतात. त्याचप्रमाणे कफ, पित्त, वात या तिघांचं जर संतुलन बिघडलं, आपल्या शरीरातले कफ, पित्त, वात या तिघांचं जर संतुलन बिघडलं तर त्याचे किती विपरीत परिणाम होतात, कोणकोणते रोग होतात. मग त्यांच्यावर उपाय काय करायचे? कफ, पित्त, वात या तिघांचं संतुलन राखण्यासाठी कोणकोणत्या जडीबुटी आहेत ते सुद्धा महाभारतात ज्ञान आलेलं आहे. त्याचप्रमाणे वेदव्यास मुनी जेव्हा धृतराष्ट्राला सांगायला जातात की अरे बाबा, तुझ्या पुत्रांना पाठी घे, मला वाईट लक्षणं दिसत आहेत, ज्योतिषशास्त्रानुसार अमुक ग्रह अमुक याच्यामध्ये आलेला आहे, नक्षत्र असं आहे, तसं आहे, त्याच्यामुळे खूप विपरीत परिणाम होणार आहे, त्यामुळे हे युद्ध मागे घे, नाहीतर खूप त्याचा परिणाम होणार आहे, वाईट परिणाम होणार आहे. हे मग तिथे ग्रहांचं ज्ञान सुद्धा आलं. कोणता ग्रह व कोणत्या नक्षत्रात, कुठल्या राशीत काय असेल तर कसे परिणाम दिसू लागतात ते सुद्धा. बघा ना, आज आपल्याकडे जे पंचांग आहे, SGK नावाचे कोण आहेत ते म्हणतात युअर कनेक्शन इज इंटरप्टिंग.
बाकीच्यांना सुद्धा इंटरनेटचा प्रॉब्लेम येतो का, की ऐकायला येतंय मी काय म्हणतोय ते? आवाज येतोय ना माझा? आवाज अडकतोय? नमस्कार. आवाज क्लिअर येतोय का? हा, ठीक आहे. तर मी सांगत होतो की ज्योतिषशास्त्राबद्दल बोलत होतो, की कुठला ग्रह बाबा कुठल्या नक्षत्रामध्ये असेल, कुठला ग्रह कुठल्या राशीमध्ये गेल्यानंतर काय-काय त्याचे परिणाम होतात, बरोबर? ते सुद्धा महाभारतमधून शिकायला मिळते. कारण वेदव्यासजी धृतराष्ट्राला सांगतात, की मला अशी-अशी ग्रहस्थिती दिसते, त्यामध्ये भरपूर नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे युद्ध टाळण्याचं तुझ्या पुत्रांच्या हातात आहे. तू त्यांना लवकर सावर. त्याचप्रमाणे सम्राट युधिष्ठिरचा जो राज्याभिषेक होता त्यावेळेला सुद्धा व्यासांनी सांगितलं होतं की आजपासून 13 वर्षानंतर अशी ग्रहस्थिती येणार आहे, त्यामुळे मोठ्या मृत्यूचा तांडव होण्याची शक्यता आहे. आणि ते 13 वर्षानंतरच महाभारताचं युद्ध झालं होतं. मग यामधून आपल्याला ज्योतिष सुद्धा थोडं थोडं शिकायला मिळतं. त्यानंतर आणखी सुद्धा असे काही प्रसंग आलेले आहेत ज्यामधून आपल्याला अनेक काही ज्ञान मिळतं. तसेच भूगोल सुद्धा आलेला आहे. भूगोल म्हणजे कसं, की जेव्हा संजयाला वेदव्यास मुनी दिव्य दृष्टी देतात, की तो धृतराष्ट्राजवळ बसून सुद्धा युद्धामध्ये काय काय चाललंय ते त्याला सांगू शकतो. तर युद्ध सुरू होण्यापूर्वी तो त्या दिव्य दृष्टी वापरून काय करायचा बरं? तर धृतराष्ट्राने सांगितलं होतं, अरे संजया मला सांग, की जर आपण एकदम उंच उंचावरून बघितली तर आपल्याला ही पृथ्वी कशी दिसते? हे देश वगैरे आपल्याला कसे दिसतात? बरोबर? तर जे संजयाने वर्णन केलेले आहे, संजयाने जे वर्णन केलेले आहे ते असे, की ही जी इमेज आहे ती मी काय करतो, डाउनलोड करतो तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून. संजयाने जे वर्णन केलंय ते कसे, की वरून जर बघितलं तर आपल्याला एक ससा दिसतोय, सशासारखा आकार दिसतोय. एका बाजूला ही जी पिंपळाची पानं असतात, वडाची पानं, त्या पद्धतीने दिसतंय. मग तुम्ही म्हणाल हे कसल्या प्रकारचा हा मॅप त्याने सांगितला, वरून दिसतोय. पण हाच जर आपण उलटा फिरवून बघितला, तर हा कसा दिसतोय बघा. ह्या बाजूला आपला आशिया खंड आहे. हा इथे तुम्ही बघाल या साईडला तर भारत आहे. इथे उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात ऑस्ट्रेलिया आहे. इथे वरती बघाल तर इथे उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आहे. समजलं का? मग अशा प्रकारचं भूगोलशास्त्र सुद्धा या महाभारतामध्ये दडलेलं आहे. त्यानंतर आणि काय त्यामध्ये आहे, तर राज्यशास्त्र सुद्धा आहे. उदाहरणार्थ जेव्हा भीष्म शरसय्येवर पडलेले असतात आणि त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान असतं. ते कसं तर तुम्हाला पुढे पुढे मी सांगणार आहे. पण राज्यशास्त्र कसं आलंय, का आलंय, ते सांगण्यासाठी आता छोटासा एक प्रसंग सांगतो. त्या युधिष्ठिर भगवान कृष्णांच्या आज्ञेनुसार भीष्मांकडे जातो आणि राज्यशास्त्र बाबा कसं चालवायचं, राज्य कसं चालवायचं त्याचं ज्ञान घेतो. तेव्हा राजाने कसं वागावं, कसं बोलावं, राजांचे व्यवहार कसे असावेत, हे सगळं कर्तव्य लिहिलेलं आहे. राजाकडे कोणकोणते मंत्री असले पाहिजेत, प्रत्येक मंत्र्याचं काय काय कर्तव्य असलं पाहिजे ते सुद्धा आलेले आहे. किल्ला कसा बांधावा, किल्ल्याचं पुढच्या बाजूला कशी बांधणी असावी, त्याच्यासाठी काय काय मटेरियल वापरावं, हे सगळं आलेलं आहे. म्हणजे वास्तुशास्त्र सुद्धा आलेलं आहे. त्यानंतर जे राज्यशास्त्र जे सांगतो त्यामध्ये काय आहे, राजाचं महत्वाचं म्हणजे राजा आहे त्याने व्यसन करू नये, ही पहिली गोष्ट. राजाची जी एकूण काही कमाई असते त्याचे समान 4 भाग करावेत. एक भाग आहे तो कशासाठी, सैनिकांसाठी, युद्धासाठी जी जी काही सामुग्री लागते, घोडे असतात, हत्ती असतात, सैनिक असतात, त्या सर्वांसाठी जी काही सामुग्री लागते त्यांच्यासाठी सगळा खर्च करण्याचा एक भाग. दुसरा भाग शेतकऱ्यांसाठी, शेती करण्यासाठी जी काही सामुग्री लागते, बी बियाणे लागतं, शेतकरी असतात, त्या सर्वांचा पगार वगैरे दुसऱ्या भागातून. तिसरा भाग असतो तो जनतेसाठी आणि जो चौथा भाग असतो तो राजाने स्वतःसाठी घ्यायचा. अशा जर 4 समान भागात जर विभागणी केली तर राज्य व्यवस्थित चालेल. 4 समान भाग, एक भाग सैनिकांसाठी, दुसरा भाग कोणासाठी सांगितला?
शेतकऱ्यांसाठी, तिसरा भाग जनतेसाठी आणि चौथा भाग राजाने आपल्यासाठी ठेवला तर राज्य व्यवस्थित चालेल. पण आजकाल काय झालंय, आजकालचे जे काही राजा होऊन बसले त्यांनी जरी संपत्तीचे समान 4 वाटे केले, जे काही टॅक्स वगैरे आपल्याकडून त्यांना मिळतो त्याच्या समान 4 वाटे केले तरी 3 वाटे आपण खातात आणि बाकीचा एक जो उरलेला वाटा असतो तो शेतकऱ्यांमध्ये, सैनिकांमध्ये, जनतेमध्ये हवे तसे ते वाटतात. तर विस्कळीत परिस्थिती झालेली आहे. म्हणजे अर्थशास्त्र सुद्धा त्यामध्ये आलेलं आहे. आता हे राजाचे पैशाचे मॅनेजमेंटचं असं अर्थशास्त्र. मग आपल्यासारखे जे गृहस्थी आहेत त्यांनी कसं करावं ते सुद्धा भीष्मांनी सांगितलेलं आहे. गृहस्थींनी सुद्धा 4 वाटे करावेत. एक वाटा आहे तो धार्मिक कार्यांसाठी राखून ठेवावा, सण उत्सव साजरे करण्यासाठी. दुसरा वाटा आहे तो दानधर्म करण्यासाठी वाटून ठेवावा. जो कोण गरजू आहे त्याला दानधर्म करण्यासाठी. तिसरा वाटा आहे तो आपली रोजची उपजीविका चालवण्यासाठी. आणि जो चौथा वाटा आहे तो संकट काळासाठी राखून ठेवावा. कधी काय होईल सांगता येत नाही. आपण जरी नीट गाडी चालवत असू तरी समोर कोण वाकडा येईल, फास्ट येईल, त्याच्या गाडीचे ब्रेक फेल जातील आणि आपण फुकट अडकू, आपलं फुकट ऍक्सिडेंट होईल. त्यामुळे संकट काळ कधी सांगून येत नाही. त्यामुळे चौथा वाटा आहे तो संकट काळासाठी राखून ठेवावा. पहिला वाटा धार्मिक कार्यांसाठी, दुसरा वाटा दानधर्मासाठी, तिसरा वाटा आपली रोजची उपजीविका चालवण्यासाठी आणि चौथा जो वाटा आहे तो संकट काळासाठी राखून ठेवावा. अशा प्रकारे जर अर्थाचं नियोजन केलं, अर्थाचं म्हणजे पैशाचं नियोजन केलं तर कधीच पैशाची कमी पडत नाही. ही सुद्धा शिकवण महाभारतात आहे. हे तुम्हाला मी एका श्लोकाचा अर्थ सांगितला. हे 150 अध्याय आहेत प्रत्येक प्रकरणावरती, अर्थशास्त्रावरती, राज्यशास्त्रावरती. यांचा कधीच अभ्यास केला गेला नाही. आणि जर ते राज्यशास्त्र वगैरे तुम्ही जर अभ्यासून बघाल तर तुम्हाला पटेल की त्यावेळेला आपला देश सोने की चिडिया म्हणून का ओळखला जायचा. त्यावेळेला ग्रीक वगैरे बाहेरच्या देशातले आपल्या तक्षशिला नालंदा विद्यापीठमध्ये का शिकायला यायचे ते तुम्हाला समजेल. जर ते जे नियम आहेत त्यांचा अभ्यास जर पुन्हा केला गेला आणि आजचे जे भारताचे जे काही नियम आहेत, राज्यघटना आहे आणि बाकी काही जे दंडविधाने आहेत ती जर आपण काय केली, इम्प्रूव्ह केली, सुधारली महाभारताचा आधार घेऊन, तर काय होईल, भारत पुन्हा एकदा सोने की चिडिया बनू शकतो. असं आहे. तर राज्यशास्त्र सुद्धा आलेलं आहे. तर राज्यशास्त्रामध्ये जी राजाची वागणूक आली आहे, राजाने कसं बोलायचं, कसं वागायचं, त्यामध्ये काय आहे, एक म्हणजे राजाने व्यसन करू नये, दुसरं म्हणजे काय, राजा जो असतो त्याचे जे गुप्तहेर असतात बरोबर, त्या गुप्तहेरांच्या मागे सुद्धा गुप्तहेर लावावे. गुप्तहेरांच्या मागे गुप्तहेर, कारण एखादा गुप्तहेर भ्रष्ट असू शकतो ना, करप्शन होऊ शकतं. तो सांगेल मी तुमचा गुप्तहेर आहे आणि दुसऱ्याच राजाची गुप्तहेरी करेल, तुमची जी बारीक सारीक माहिती आहे ती सर्व त्याला सांगेल. म्हणून गुप्तहेरांच्या मागे सुद्धा गुप्तहेर लावावेत आणि त्याच्या जे मागचे जे गुप्तहेर लावलेले आहेत त्यांची गुप्तहेरी राजाने स्वतः करावी असं सांगितलेलं आहे. त्यानंतर आणि काय सांगितलंय, राजाचे जे हाताखालचे जे सेवक असतात त्यांच्याशी राजाने एकदम फ्रेंडली राहू नये. एकदम फ्रेंडली राहिल्यानंतर काय होतं की ते राजाला पुढची उत्तरं देऊ लागतात, राजाच्या आज्ञेचे उल्लंघन करतात, राजाची आज्ञा मानत नाहीत. लोकांना जाऊन सांगतात की राजा म्हणजे आमच्या हातातला कठपुतळा आहे, आम्ही काय सांगू ते राजा करतो. राजाचे जे काही प्रायव्हेट सदने असतात, प्रायव्हेट गोष्टी असतात ते हाताळायला लागतात. थोडक्यात काय, मग ते राजाला मान देत नाहीत. म्हणून राजाचं वागणं कसं असावं, राजाचं बोलणं थोडकं असावं, मोजकं असावं. मग आता राजा, आता तुमच्यात कोण राजा आहे का, मग असं समजू नका की हे फक्त राजासाठी आहे, आमच्यासाठी नाही. मग आता घर आहे, घरातला राजा कोण, घरातला जो करता धरता पुरुष आहे तो राजा आहे. तो जर आपल्या मुलांशी जर अति फ्रेंडली वागला तर मुलं त्याला पुढची उत्तरं देऊ लागतात, त्याचं काही ऐकायला बघत नाहीत. बरोबर, म्हणजे हा राजा म्हणजे तुम्ही प्रत्येक जण आहात असे समजा. त्याचप्रमाणे भरपूर काही नियम आलेले आहेत, ते आपण जेव्हा जेव्हा ते प्रकरण बघू त्यावेळेला ते अभ्यासू. आणि हे सगळे नियम संपूर्ण महाभारत जर आपण अभ्यास करायला गेलो तर त्याला 4 महिने जातील, पण आता तेवढा वेळ बऱ्याच जणांकडे नसतो. त्यामुळे एका महिन्याच्या आत सारांश स्वरूपात तुम्हाला जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगेन. जी महत्वाची प्रकरणे आहेत ती विस्तृत सांगेन आणि जी अशी काही आहेत बाकीची उरलेली ती थोडक्यात सांगत जाईन. तर आता आपण महाभारत या प्रकरणाला, महाभारत या ग्रंथाला सुरुवात करूया. तसं बघायला गेलं तर जो आपला आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म आहे त्याचे जे प्रमुख ग्रंथ आहेत ते काय आहेत, वेद, त्यांना काय म्हणतात, श्रुती सुद्धा म्हणतात. श्रुती, बरोबर.
तर आता आपण आतापर्यंत आपण काय बघितलं, महाभारतात नक्की काय काय आहे ते असं थोडक्यात आपण बघितलं. तर जे कोण आता उशिरा आलेले आहेत अ, त्यांना आता आपण जे जे काही बोलणं झालेलं आहे त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग होत आहे. ती नंतर मी पाठवेन. ठीक आहे? ते त्यामध्ये ऐकू शकतात. तर आता मी सांगत होतो, की आपला जो आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म आहे, त्याचा प्रमुख काय आहे? प्रमुख ग्रंथ काय आहे? वेद आहे. ज्याला श्रुती सुद्धा म्हणतात. मग वेदांचा अर्थ विस्तृतपणे सांगण्यासाठी उपनिषदे आली. त्यानंतर ब्राह्मणक म्हणून ग्रंथ आले. त्यानंतर अशी परिस्थिती आली, की सामान्य लोकांना ते ज्ञान समजणे अवघड गेलं. मग त्यावेळेला ऐतिहासिक घटनांच्या माध्यमातून ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुराणांची निर्मिती झाली. मग पुराण शब्दाचा अर्थ काय? अशी पुराणी गोष्ट जी अजूनही नवीन वाटते. त्याला काय म्हणतात? पुराण. आणि महत्वाचं म्हणजे इतिहास ग्रंथ. ही जी पुराणे आहेत ती 18 पुराणे आहेत आणि इतिहास ग्रंथ आहेत ते 2 आहेत. त्यापैकी जो एक आहे तो काय? वाल्मिकी रामायण. जो दुसरा आहे तो वेदव्यास महाभारत. मग आता वेदव्यास महाभारत यामध्ये प्रमुख करून भगवंताच्या भक्तांचं चरित्र आलेलं आहे. आणि जी 18 महापुराणे आहेत त्यामध्ये भगवंताचं चरित्र आलेलं आहे. भागवत पुराण असेल, ठीक आहे. पण जे वेदव्यास महाभारत आहे त्यामध्ये भक्तांचं चरित्र आलेलं आहे. वेळोवेळी देव भक्तांना भक्त संकटात असताना देव वेळोवेळी कसा धावून आला, त्यांना कशी मदत केली, हे वेदव्यास महाभारतातून शिकायला मिळते. म्हणजे आपलं आचरण कसं पाहिजे तर देव आपल्याला वेळोवेळी मदत करेल. आज सुद्धा हे घडून येतं. बरेच असे काही भक्त मिळतील तुम्हाला की ते आपापले अनुभव सांगतात की मी असा असा संकटात होतो, अमुक अमुक रूपाने देव आला आणि मला वाचवलं. अमुक अमुक रूपाने आला म्हणजे काय? अमुक अमुक माणसाने त्याला ऐन वेळेला मदत केली. तो ऐन वेळेला तो माणूस तिथे कुठून आला तर देवाने त्याला प्रेरणा दिली, त्यामुळे तो तिथे आला. असं. मग बरेच जण म्हणत असेल अरे देव आहे तर काय दिसत का नाही? दिसत का नाही? मग याचं उत्तर असं आहे की आपलं दिसणं आणि न दिसणं हे कशावरून ठरतं तर आपले डोळे आहेत त्याच्यावरून. आता एखाद्याला कावळी झालेली असेल तर कावळी झालेला काय सांगणार, अरे तो चंद्र आहे, तो पिवळ्या रंगाचा आहे. पण तो पिवळ्या रंगाचा आहे का? नाही. तो त्याच्या डोळ्याचा दोष आहे. त्याचप्रमाणे आपल्या नजरेचा दोष आहे, कारण आपल्या नजरेला, माणसाच्या डोळ्यांना काही ना काहीतरी मर्यादा आहेत. बरोबर? रात्रीचा अमावास्येच्या दिवशी कुत्रा कुठेतरी भुंकताना दिसतो एका ठिकाणी बघून, पण आपण त्याला म्हणतो अरे काय भुंकतोस, तिकडे कोण नाहीये. म्हणजे त्याला काहीतरी त्या ठिकाणी दिसते पण आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपल्या नजरेला काहीतरी मर्यादा आहे. बरोबर? तसं जर वैज्ञानिक दृष्ट्या बघायला गेलं तर माणसाची जी 5ही इंद्रिय आहेत त्यांना काहीतरी मर्यादा आहे. उदाहरणार्थ डोळे काय? लाल पासून लाल पासून जांभळं हे जे कलर आहेत, रंग आहेत, लाल पासून जांभळ्यापर्यंतचे यांच्यामध्ये येणारे रंग आहेत, जे इंद्रधनुष्याचे रंग आपण म्हणतो, तेवढेच रंग आणि त्यांचे जे शेड्स आहेत ते आपले माणसाचे डोळे आहेत ते काय डिटेक्ट करू शकतात. त्याच्या पलीकडचं नाही. बरोबर? आता लालच्या पलीकडचे ज्याला काय म्हणतात इन्फ्रारेड, आणि व्हायलेट जांभळ्याच्या पलीकडचं त्याला काय म्हणतात अल्ट्रा व्हायलेट. सूर्याकडून जी किरणं येतात ना, ओझोन वायूचा थर सध्या प्रदूषणामुळे काय होत आहे, त्याला भेगा पडत आहे आणि सूर्याची डायरेक्ट किरणं येतात, अल्ट्रा व्हायलेट किरणं. ती आपल्या डोळ्यांना डायरेक्ट दिसतात का ते लहरी अल्ट्रा व्हायलेट? नाही. म्हणजे आपल्या डोळ्यांना मर्यादा आहे. तुम्ही टच स्क्रीन मोबाईल वापरता त्यामध्ये इन्फ्रारेड शलाका वापरलेल्या असतात, त्या तुम्हाला डोळ्यांना दिसतात का? नाही. म्हणजे आपल्या डोळ्याला काहीतरी लिमिटेशन आहे. तुम्ही मोबाईलवर बोलता, तो आवाज मधून कुठून येतो? रेंज मधून येतो. ती रेंज तुम्हाला दिसते का? नाही. कारण आपल्या डोळ्याला मर्यादा आहे. बरोबर? तसेच आपल्या कानांना सुद्धा मर्यादा आहे. माणसाचे कान आहेत ते 20 ते 20,000 हर्ट्स पर्यंतचाच आवाज ऐकू शकतात, त्या पलीकडचा नाही. त्या पलीकडचा आवाज ऐकणारे घुबड, वटवाघूळ वगैरे आहेत. बरोबर? देवमासा सुद्धा ऐकू शकतो त्या पलीकडचा, पण माणूस ऐकू शकत नाही. माणसाच्या कानाला सुद्धा मर्यादा आली. माणसाची जी काही त्वचा आहे ती त्वचा काय रूम टेम्परेचरला असेपर्यंत तरी ती व्यवस्थित असते. रूम टेम्परेचर पेक्षा जरा जरी तापमान कमी झालं तरी त्याला थंडी वाजते, आणि रूम टेम्परेचर पेक्षा जरा जरी तापमान वाढलं तरी त्याला घाम फुटतो. म्हणजे त्वचेला सुद्धा मर्यादा आहे. त्याचप्रमाणे डोळे, कान, त्वचा, राहिला काय? जीभ आणि नाक. त्याची जीभ आहे ती 10 ज्या प्रायमरी टेस्ट आहेत, ज्या प्राथमिक चवी आहेत 10, त्याच फक्त जीभ आहे ती डिटेक्ट करू शकते.
त्याच्या पलीकडे नाही. त्याचप्रमाणे नाक आहे, त्याचे काही 200 गंध शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले आहेत, तेवढे डिटेक्ट करू शकते, त्या पलीकडे नाही. अधिक गंध शोधून काढतील, पण माणसाच्या नाकाला तेवढे डिटेक्ट होणार का? नाही, कारण त्याला मर्यादा आहे. म्हणजेच आपली जी पाचही इंद्रिय आहेत, माणसाची पाचही जी इंद्रिय आहे, त्या पाचही इंद्रियांना जर मर्यादा असेल, तर या मर्यादित इंद्रियांनी घेतलेले जे काही ज्ञान आहे ते सुद्धा कसं असणार? मर्यादितच असणार. बरोबर? मर्यादित इंद्रियांद्वारे घेतलेलं जे ज्ञान आहे ते सुद्धा कसं असणार? मर्यादितच असणार. त्यामुळे जे काय आज आपण सायन्स म्हणतोय, ते सायन्सचे जे सगळे जे अनुभव आहेत ते कशाने आपण घेतलेले आहेत? हे जे मर्यादित इंद्रियांची शक्ती आहे, म्हणजे ज्यांची मर्यादित शक्ती आहे अशा इंद्रियांनी आपण घेतलेला आहे. त्याच्यामुळे जो अमर्याद परमात्मा आहे त्याला आपण सहसा जाणू शकत नाही. मग त्याला जाणण्याचे किती वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत, यज्ञयाग सांगितलेले आहेत, पूजा, तप, उपासना वगैरे सांगितलेलं आहे. भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायातील मला वाटतं 28व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की अर्जुना, तुझ्या समोर मी आता जे रूप धारण केलं होतं ते तू मोठमोठं यज्ञ, तप, तपस्या, महापूजा इत्यादीद्वारे ते बघू शकत नाहीस. फक्त अनन्य भक्तीद्वारे माझे ते रूप तू जाणू शकतोस, माझे ते रूप तू अनुभवू शकतोस, फक्त अनन्य भक्तीद्वारे. या इंद्रियांनी त्याला बघणं शक्य नाही. जेव्हा त्याची कृपा होईल, जेव्हा त्याला वाटेल की हा समोरचा व्यक्ती पात्रतेचा आहे, तेव्हा तो स्वतःहून आपलं रूप प्रकट करेल, आपल्याला तशी ऊर्जा देईल, आपल्याला तशी दिव्य दृष्टी देईल, जशी अर्जुनाला दिली होती. बरोबर? अर्जुन सांगतो ना, भगवंता तू आतापर्यंत जे काही सांगितलंस ते मला स्वरूप दाखव, तुझं सर्व व्यापक स्वरूप. भगवंताने काय सांगितलं? अर्जुना, तुझे जे काही चक्षु आहेत, डोळे आहेत, ते माझं रूप बघू शकत नाहीत, त्यांना मर्यादा आहेत, पण मी तुला दिव्य दृष्टी देतो. आणि ती दिव्य दृष्टी दिल्यानंतर भगवंताचं सगळीकडे व्यापक असलेलं स्वरूप अर्जुन बघू शकला. आपल्याकडे तशी दिव्य दृष्टी नाही आणि आपली तेवढी पात्रताही नाही, आणि आपण म्हणतो देव कुठे आहे, मला दाखव. आधी तेवढी पात्रता मिळवली पाहिजे, तर देव मिळतो. नारद मुनी विचारतात की देवा, तू नक्की भक्तांना कुठे सापडशील? तर भगवंत काय सांगतात? नाहम वसामी वैकुंठे योगिना हृदयीरवो यत्र गायंती मम भक्ता तत्र तिष्ठमी नारद. मी वैकुंठातच आहे असं नाही. नाहम वसामी वैकुंठे. वैकुंठ म्हणजे काय? कुंठ म्हणजे क्लेश किंवा बद्धता. मग जिथे क्लेश बद्धता नाही असं ठिकाण म्हणजे वैकुंठ, जे महाप्रलयाच्या वेळी सुद्धा नष्ट होत नाही. तो धाम म्हणजे वैकुंठ. जो सतत जिथे सुख सौख्य नांदते तो म्हणजे वैकुंठ. मग तो वैकुंठ कोणाला सहजासहजी प्राप्त होतो का? नाही. तर त्याच्यासाठी धर्म, अर्थ, काम, मोक्ष 4 पुरुषार्थ सांगितले आहेत, ते साधले पाहिजेत. मग तुम्ही बघत असाल की प्रत्येक घरात गेला की तुम्हाला दक्षिण दिशेला फोटो दिसतील पूर्वजांचे. तिथे लिहिलेलं असतं वैकुंठवासी. मग भला त्याने पाप करून तो जरी नरकात गेलेला असला तरी तिथे लिहिलेलं असतं वैकुंठवासी. मग सांगायचा मुद्दा कसा की हा जो वैकुंठ धाम आहे तो अविनाशी आहे आणि तो प्राप्त करणे प्रत्येक जीवाचं उद्दिष्ट आहे, आणि तो मायेमुळे विसरून बसलाय. आता माया म्हणजे काय? हा सुद्धा एक असा डीप कन्सेप्ट आहे. म्हणजे जे काही जग आहे ते भासणारं आहे, खरं तसं नाही आहे. उदाहरणार्थ काय, एक सोपं उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या मोबाईलवरती तुम्ही जी काही व्हिडिओ बघता, बरोबर, त्याच्या सचिन तेंडुलकर बघता, धोनी बघता आणि कोण बघता. मग मोबाईल उघडून बघल्यानंतर तुम्हाला आतमध्ये दिसतात का ते? टीव्ही वरती शक्तिमान बघता. आम्ही लहान असताना सांगायचो टीव्ही खोलणाऱ्याला की आम्हाला बुतूरला शक्तिमान काढून दे. तो मिळतो का? नाही. तर काय, ते टीव्ही वरचे जे पिक्सेल असतात ते ग्लो होतात आणि त्या पद्धतीने आपल्याला तिथे चित्र असं आहे असं भासतं. ऍक्च्युअली तो काय आहे, 01 बीटचाच सगळा खेळ आहे. बरोबर? पण आपल्याला ते भासतं. तसंच हे संपूर्ण जे जग आहे ते एकाच तत्वाने बनलेलं आहे. म्हणजे सृष्टीची निर्मिती वगैरे ते सगळं तुम्हाला महाभारत कथेमध्ये मी सांगत जाईन त्या त्या वेळेला. मग थोडक्यात माया म्हणजे काय ते सांगतो. जेव्हा प्रत्येक पदार्थ हा कणांनी बनलेला आहे, हे पहिलं कोणी सांगितलं? कणाद महर्षींनी. त्याच्यानंतर 1803च्या दरम्यान डाल्टन आला. डाल्टनने काय सांगितलं? जो ऍटम आहे, अणू आहे, तो कसा आहे? भरीव आहे आणि त्याला कोण पुढे डिवाइड करू शकत नाही असा त्याने सिद्धांत मांडला. हा सिद्धांत त्यावेळेला खरा मानला गेला आणि तो सुखात म्हणजे भरपूर मान मिळवून तो शेवटी मेला. त्याच्यावर काही वर्षानंतर थॉम्सन आला. थॉम्सनने सांगितलं की बाबा ऍटम आहे तो भरीव आहे असं नाही, तर आणि त्याला डिवाइड करू शकत नाही असं जे काही डाल्टनने सांगितलं ते चुकीचं आहे. मी ऍटमला डिवाइड करून दाखवतो. त्याने ऍटमला डिवाइड करून दाखवलं आणि सांगितलं की
जसं कळिंगण असतं त्याच्यामध्ये जो लाल भाग असतो तसा त्यामध्ये पॉझिटिव्ह भाग असतो, आणि ज्या बिया असतात तसा त्याच्यामध्ये निगेटिव्ह भाग असतो. मग पॉझिटिव्ह भाग आणि निगेटिव्ह भाग. काही वर्षानंतर रुदरफोर्ड आला. रुदरफोर्डने सांगितलं, ह्या दोघांनी सांगितलं ते चुकीचं. जो काही लाल भाग असतो कळिंगणाचा तसा पसरलेला पॉझिटिव्ह भाग नसतो, तर तो केंद्रकामध्ये एकवटलेला असतो. त्याला आपण प्रोटॉन्स म्हणतो. निगेटिव्ह भाग असतो त्याला इलेक्ट्रॉन्स म्हणतो. आणि प्रोटॉन्स हे पॉझिटिव्ह सगळे असल्यामुळे ते एकमेकांना रिपल करू शकतात ना, ढकलू शकतात. म्हणजे लोहचुंबकाचा एस पोल तुम्ही एकत्र आणला, उत्तर ध्रुव, तर ते एकमेकांना ढकलणार. दक्षिण ध्रुव एकत्र आणला ते एकमेकांना ढकलणार. तसेच पॉझिटिव्ह जे प्रोटॉन्स आहेत ते एकमेकांना रिपल करणार, रिपल्शन, ढकलणार. म्हणून त्यांना पकडून धरण्यासाठी जे कोण आहेत त्यांना काय म्हणतात, न्यूट्रॉन्स. जे पॉझिटिव्ह सुद्धा नसतात, निगेटिव्ह सुद्धा नसतात, म्हणून त्यांना न्यूट्रॉन्स म्हणतात. मग हा कॉन्सेप्ट सांगितला. त्यासाठी रुदरफोर्डने काय केला होता, अल्फा किरणांचा मारा केला होता. हा प्रयोग तुम्हाला विज्ञान मध्ये सापडेल. तर सांगायचा मुद्दा कसा, रुदरफोर्ड नंतर जॉन कॅडविक आला. त्याने सांगितलं की जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते स्टेशनरी नाही, ते घरा फिरत असतात. आणि म्हणता म्हणता ऍटॉमिक थिअरी फिरून फिरून शेवटी कुठे आली, तर शेवटी वेदांकडे झाली. जेव्हा डिजिटल मायक्रोस्कोप वगैरे आले, त्याच्यानंतर त्यांना आढळून आलं की ज्यांना आपण आता ऍटम वगैरे समजत होतो, गोल 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 चित्रामध्ये दाखवत होतो जसे विज्ञानच्या पुस्तकात असतात, तसं काही नाहीये. ऍटम म्हणजे काय आहे, स्पार्क पॉझिटिव्ह स्पार्क भोवती, पॉझिटिव्ह चार्ज भोवती निगेटिव्हली चार्ज घरा फिरतात. एवढं सूक्ष्म आहे कारण त्यांच्या कॉम्बिनेशनने, शेअर पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्सने काय बनतं, एक पदार्थ बनतो. आणि तो पदार्थ एकमेकांमध्ये बनून आपल्याला मग तो दिसू लागतो. पण त्यात जर पदार्थाचे ते छोटे छोटे कण जर आपण एकमेकापासून सेपरेट करायचा प्रयत्न केला तर ते दिसेनासे होतात. पण पुन्हा जर त्यांना कंबाईन करायचा प्रयत्न केला तर ते आपल्या दृष्टीला दिसतात. पण ज्यांना पुन्हा जर आपण सेपरेट करायचा प्रयत्न केला तर ते दिसेनासे होतात. म्हणजेच काय, सगळं जे आपण काही जग बघतोय ते कसं आहे, न दिसणाऱ्या पार्टिकल्सनी बनलेलं आहे, न दिसणाऱ्या छोट्या छोट्या एनर्जी पॅकेट्सने बनलेलं आहे, न दिसणाऱ्या चार्जेसनी बनलेलं आहे, जे आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही. पण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हाच ते आपल्या दृष्टीस पडतात. म्हणजे न दिसणाऱ्या पदार्थांनी बनलेलं हे जग म्हणजेच काय, आभासी आहे. बरोबर, आभासी आहे म्हणजेच काय, माया आहे. माया दिसतंय तसं नाही. बरोबर. मग शेवटी डाल्टन पासून आपण जे आता सिद्धांत सांगित गेलो ऍटॉमिक थिअरीचे, ते फिरून फिरून कुठे आले, शेवटी वेदांकडे झाले. तुम्ही जे काही बघता ते सर्व माया आहे. बरोबर. मग हे वेगवेगळे कलर बाबा का भासतात, तर ते जेव्हा ते रेणू एकत्र येतात, अणू एकमेकांशी शेअरिंग पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करून जेव्हा त्याचा रेणू बनतो म्हणजे मॉलिक्यूल बनतो, आणि हे मॉलिक्यूल एकमेकांशी जेव्हा येतात तेव्हा ते एनर्जी रेडिएट करतात. आणि ते एनर्जी रेडिएट करतात त्याच्यानुसार ती जी वेवलेंथ असते त्यानुसार आपल्याला वेगवेगळे रंग भासतात. ते खूप डीप सायन्स आहे. ते आता सांगायला लागलो तर त्याच्यातच अर्धा तास जाईल. तर सांगायचा मुद्दा कसा, की महाभारतामध्ये जी माया म्हणून सांगितली गेलेली आहे तो कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल. बरोबर. त्यानंतर असे अनेक काही रिसर्च आहेत जे महाभारतामध्ये ऑलरेडी आढळून येतात. जसे की एक अल्बर्ट आइन्स्टाईनची थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ऑफ स्पेस अँड टाइम. त्यानुसार माणूस जर एका ठिकाणी राहिला आणि आपल्या गॅलेक्सी पासून, आपल्या दीर्घिकेपासून खूप दूर गेला, तिकडे त्याने घालवलेले काही क्षण इथल्या काही वर्षांच्या बरोबर असू शकतात. तिकडे घालवलेले काही क्षण, काही मिनिटं इथल्या हजारो वर्षांच्या बरोबर असू शकतात. याचं सुद्धा महाभारतामध्ये, श्रीमद भागवत महापुराण, विष्णू पुराणामध्ये उदाहरण मिळतं की रेवतीचा राजा काकुदमी रैवत हा आपल्या योगबळाने ब्रह्मलोकात गेला होता, म्हणजे आपल्या पृथ्वीपासून खूप दूरवर. तो अंतर किती आहे ते सुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे. आणि तिथे जाऊन तो गंधर्वांचं गाणं ऐकत बसला आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की ही माझी पुत्री रेवती, जिला मी घेऊन आलोय, हिच्यासाठी मी अमुक 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 हे राजपुत्र बघितलेले आहे, तर कोणाबरोबर हिचं लग्न लावून देवा, कोणाबरोबर हिचं लग्न लावून देऊ ते तुम्ही सांगा. तर ब्रह्मदेव हसले आणि म्हणाले, अरे बाबा, अरे राजा, तू ज्या ज्या राजपुत्रांची नावं घेऊन सांगितले ते राजा काय, त्यांचे नातू सुद्धा सध्या पृथ्वीवर अस्तित्वात नाही आहेत. कारण जसजसं तू पृथ्वीपासून लांब लांब जाशील तस तसा वेळेमध्ये फरक पडत जातो. अल्बर्ट आइन्स्टाईनची रिलेटिव्हिटी ऑफ स्पेस अँड टाइम थिअरी, टाइम डायलेशनची थिअरी महाभारतात आलेली आहे, श्रीमद भागवत महापुराणात आलेली आहे आणि विष्णू पुराणात सुद्धा आलेली आहे, जी 5000 वर्षापूर्वी लिहिली गेलेली आहे. तर मग राजा म्हणतो, मी आता काय करू? तर ब्रह्मदेव सांगतात की आता पृथ्वी, तू इथे आल्यापासून 28 चतुर्युग होऊन गेलेली आहेत. म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग, 4 युगांचा एक फेरा, असे 28 फेरे होऊन गेलेले आहेत.
तुला इथे फक्त एक मुहूर्त थांबलास असं वाटलं, म्हणजे ब्रह्मलोकात जाऊन तो एक मुहूर्त म्हणजे 48 मिनिटं थांबला असं त्याला भासलं. पण या ब्रह्मलोकातल्या 48 मिनिटांच्या कालावधीत पृथ्वीवर 28 चतुर्युगे होऊन गेली, म्हणजे 108 युगे होऊन गेली. त्याच्यामुळे याचे कोणच आता ओळखीचे पृथ्वीवर राहिलेले नाहीत. मग मी काय करू? तेव्हा तो सांगतो की ब्रह्मदेव सांगतो की सध्या पृथ्वीवरती साक्षात नारायण कृष्ण रूपात आहेत आणि जे शेषनाग आहे तो बलराम रूपात आहे. तर तुझी पुत्री आहे ती तुझी बलरामाला दी. आणि मग तो पृथ्वीवर जातो तर सगळं काही बदललेलं असतं. त्याच्या ओळखीचे त्याला कोणीच भेटत नाहीत. आणि बलरामाबरोबर आपल्या मुलीचं लग्न लावून देतो. आणि त्याला असं आढळून येतं की त्याच्या काळातले जे लोक होते त्यांच्यापेक्षा आताच्या नवीन पिढीतले लोक खूप छोटे छोटे झालेले होते. मग रेवतीची उंची सुद्धा योगबळाने त्याच्या एवढी करतो, बलरामा एवढी, आणि लग्न लावून देतो आणि तो राजा तपस्या करण्यासाठी जातो. सांगायचा मुद्दा असा की जी टाइम डायलेशनची थिअरी आहे अल्बर्ट आईन्स्टाईनची, ती महाभारतामध्ये, श्रीमद भागवत महापुराणामध्ये आणि विष्णू पुराणामध्ये सुद्धा सापडते. आणि जो आत्ता मी सांगितला की जसजसा काळ पुढे पुढे जातो तस तसं माणसाचे आयु, आकार, त्याचं बळ हे सुद्धा कमी होत जातं, वीर्य हे सुद्धा कमी होत जातं. याचं उदाहरण तुम्ही बघू शकता जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती जाता, जे आजपासून जवळजवळ 400 वर्षापूर्वी बांधले गेलेले आहेत. तर तिथल्या पायऱ्या बघा किती मोठ्या मोठ्या असतात, बरोबर. तिथले दगड बघा केवढे मोठे असतात. म्हणजे त्यावेळीची माणसं केवढी असतील याचा अंदाज येतो, बरोबर. तिथली पायरी किती होती, तिथली तुळशी वृंदावन किती उंच होती, याच्यावरून अंदाज होतो त्यावेळीची माणसं किती उंच होती. मग हळूहळू जसजसा काळ पुढे जाईल, कलियुग वाढत जाईल, तस तसा माणसाचा आकार, आयु, बल, वीर्य हे कमी कमी होत जातं, बुद्धी सुद्धा कमी कमी होत जाते. आता बल कमी होत जाते मान्य आहे, पण वीर्य कमी होत जाते म्हणजे काय? तुम्ही जर विचार केला तर तुमचे जे आजोबा पंजोबा होते त्यावेळेला किती मुलं व्हायची? 8 मुलं व्हायची, म्हणजे त्यांचा स्पर्म काउंट जास्त होता. पण आताच्या काळात बघा, आता म्हणतात की लग्नाला 12 वर्ष झाली, 14 वर्ष झाली, अजून आमच्या पदरी संतान नाही म्हणतात. म्हणजे शास्त्रामध्ये सांगितली गेलेली प्रत्येक गोष्ट खरी होताना दिसत आहे, बरोबर. तर असो, कलियुगातल्या माणसांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी वेदव्यासांनी हा ग्रंथ बनवलेला आहे, महाभारत ग्रंथ. यामध्ये भक्ती सुद्धा आहे, ज्ञान सुद्धा आहे, त्याचबरोबर राज्यशास्त्र सुद्धा आहे, आयुर्वेद सुद्धा आहे, ज्योतिष सुद्धा आहे, खगोलशास्त्र सुद्धा आहे. सर्व शास्त्रांचे सार एका ग्रंथात आलेलं आहे, बरोबर. आणि त्याची जादा माहिती मिळवण्यासाठी 18 पुराणांची सुद्धा रचना केलेली आहे. म्हणजे हे जे इतिहास ग्रंथ आहेत, वाल्मिकी रामायण आणि वेदव्यास महाभारत, यांना तुम्ही काय समजा? यांना तुम्ही टेक्स्ट बुक समजा. आणि हे 18 पुराणे आहेत त्यांना रेफरन्स बुक समजा, एक्स्ट्रा माहितीसाठी, जादा माहितीसाठी. तर आता आपण महाभारत या ग्रंथाला सुरुवात करण्यापूर्वी एक धर्म या शब्दाची नेमकी व्याख्या काय ते बघूया. धर्म, चतुश्रेणी धर्म, बरोबर. जो 18 महापुराणे, 2 इतिहास ग्रंथ, सर्वांमध्ये सांगितला गेलेला आहे तो म्हणजे धर्म. मग हे वाल्मिकी रामायण, वेदव्यास महाभारत जे इतिहास ग्रंथ आहे त्यांना पंचमवेद म्हणतात. ऋग, साम, यजुर, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे 4 वेद, आणि 5वा वेद पंचमवेद म्हणून इतिहास ग्रंथ ओळखला जातो. तर आता धर्म या शब्दाची यह धारयती इति धर्म, जो धारण केला जातो तो धर्म. मग धर्माची एक विशेषता आहे ती म्हणजे त्याच्या 4 श्रेणी. एक म्हणजे काय आहे? वैश्विक श्रेणी. दुसरी आहे पर्यावरणीय श्रेणी. तिसरी आहे ती सामाजिक श्रेणी. आणि चौथी आहे ती मानसिक श्रेणी. आता वैश्विक श्रेणी म्हणजे काय? विश्वाशी आपला असलेला संबंध. म्हणजे आकाशात काही नाही काहीतरी जे घडतं त्याचा आपल्यावर परिणाम होतो. आता तुमच्या जे ज्योतिषशास्त्र जे कोण जाणणारे असेल त्यांना बऱ्यापैकी माहिती असेल की जेव्हा माणूस जन्माला येतो त्यावेळेला ग्रहमंडळ त्यावेळेचं कसं होतं, त्यानुसार त्याच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे ते ठरतं, बरोबर. आणि त्याच वेळेला माणसाचा जन्म काय होतो, त्याच ग्रहमानात माणसाचा जन्म का होतो? कारण त्यांनी पूर्वजन्मात कर्मच तशी केलेली असतात. मग जन्मोजन्मी आपण जी काही कर्मे करत असतो त्यानुसार आपला जन्म पुढे जाऊन कोणत्या ग्रहमानात, कोणत्या वेळी, कोणत्या क्षणी, कोणत्या ठिकाणी, कोणत्या योनीमध्ये होणार हे ठरत असतं. म्हणजेच विश्वाशी आपला काहीतरी संबंध आहे, विश्वातील ग्रहताऱ्यांचा आपल्याशी काहीतरी संबंध आहे. मग जसे आपण ग्रहताऱ्यांनुसार ज्योतिष आपल्याला उपाय सांगतो त्या पद्धतीने उपाय करतो आणि आपल्याला बऱ्यापैकी गुण येतो. म्हणजे विश्वातील ग्रहांचा आपल्याशी काहीतरी संबंध आहे, ती काहीतरी वैश्विक श्रेणी, बरोबर. विश्वाचं ज्ञान, ग्रहताऱ्यांचं ज्ञान. मग घर बसल्या पंचांगाद्वारे आपण सांगू शकतो की सूर्यग्रहण कधी होणार, चंद्रग्रहण कधी होणार, कोणता ग्रह कोणत्या नक्षत्र कोणत्या राशीमध्ये प्रवेश करणार, घर बसल्या पंचांगाद्वारे सांगू शकतो. हे पंचांग कधी लिहिलं गेलेलं आहे, हे नियम खूप जुने आहेत आणि त्या नियमांनुसार, त्या वेदांच्या नियमानुसार अजूनही ग्रहतारे फिरत आहेत.
बरोबर. हे विश्वाचं ज्ञान आलं. कशामध्ये आलं? वैश्विक श्रेणीमध्ये. त्याचप्रमाणे पर्यावरणीय श्रेणी म्हणजे काय? पर्यावरणाच्या रक्षणासाठी, पर्यावरणाशी आपला असलेला संबंध, म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी काय काय आपण करतो, तर देवराई ही संकल्पना तुम्ही ऐकली असेल. त्यामध्ये काय सांगितलं जातं की बाबा अमुक अमुक झाड तोडू नको, अमुक अमुक परड्यामधली झाडं तोडू नको, तिथे देव रक्षण करतो, तिथली तोडू नको. म्हणजेच काय, अशी बंधने लादून आपण काय करतो, त्या जीवांचं, त्या झाडांचं आपण रक्षण करतो, पर्यावरणाचं रक्षण करतो. त्याचप्रमाणे जे यज्ञ यागादी केले जातात, त्या यज्ञ यागादीमध्ये जी काही जडीबुटी वगैरे टाकली जातात, त्या जडीबुटीमुळे काय होतं, त्या जडीबुटींची जेव्हा आगीशी रिॲक्शन होते, जडीबुटींची आगीशी रिॲक्शन होते आणि त्यामध्ये तूप टाकलं जातं, तर त्या सर्वांच्या रिॲक्शनने हवा शुद्ध होते आणि हवेतील हानिकारक घटक असतात ते कमी होतात. आता हा एक रिसर्च पेपर आहे जो तुम्हाला मी दाखवतोय तो. मग यज्ञामुळे हवेत काय काय बदल होतात, तर ह्या रिसर्च पेपरमध्ये सिद्ध करून दाखवलं आहे की जे काही यज्ञाचे 4-5 दिवस होते, त्यामध्ये त्यांनी हवेतील प्रमाण मोजलं, तर त्यांना आढळून आलं की कार्बन डायऑक्साईड CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड सारख्या हानिकारक वायूचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि शुद्ध हवेचं प्रमाण वाढलेलं आहे. हा एक रिसर्च पेपर आहे. म्हणजेच वातावरण शुद्धीसाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी यज्ञ यागादी कर्मे केले जातात. म्हणजे हे काय झालं, त्याचा भौतिक फायदा झाला, तसेच आध्यात्मिक फायदे सुद्धा आहेत. मग ही काय झाली पर्यावरणीय श्रेणी. त्यानंतर सामाजिक श्रेणी. समाज जर व्यवस्थित चालण्यासाठी काय असलं पाहिजे, प्रत्येकाला काही ना काहीतरी कामं वाटून दिली पाहिजेत. शिक्षा, रक्षा, वाणिज्य आणि सेवा. बरोबर. शाळा चालवायची असेल तर शिक्षक पाहिजेत, रक्षा म्हणजे रक्षक पाहिजे, सिक्युरिटी गार्ड पाहिजेत, वाणिज्य म्हणजे सगळं ऑडिटिंग ठेवणारे पाहिजेत, पैशाचा हिशोब वगैरे राखणारे पाहिजेत, आणि चौथं म्हणजे सेवा, म्हणजे सगळे सेवा करणारे पाहिजेत, बरेच जण सेवा करणारे पाहिजेत, शिक्षकांना, रक्षकांना, ऑडिटिंग करणाऱ्यांना मदत करणारे पाहिजेत, साफसफाई करणारे पाहिजेत. या सर्वांनी आपापली कामे जर व्यवस्थित केली तरच शाळा व्यवस्थित चालेल. त्याचप्रमाणे एखादी कंपनी जरी चालवायची असेल तर शिक्षा, रक्षा, वाणिज्य आणि सेवा. म्हणजे काय? शिक्षा म्हणजे नवीन एम्प्लॉईंना ट्रेनिंग देणारे, रक्षा म्हणजे सिक्युरिटी गार्ड्स, वाणिज्य म्हणजे पैशाचा हिशोब राखणारे, बिझनेस करणारे, आणि चौथे म्हणजे सेवा, सगळं काही साफसफाई करणारे, सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे. तरच कंपनी व्यवस्थित चालेल, सगळ्यांनी आपापली कर्म केली तरच. बरोबर. त्याचप्रमाणे आपला समाज जर व्यवस्थित चालवायचा असेल तर त्याच्यासाठी 4 विभाग केले होते: शिक्षा, रक्षा, वाणिज्य, सेवा. शिक्षा ब्राह्मण, रक्षा क्षत्रिय, वाणिज्य वैश्य आणि सेवा शूद्र. मग ब्राह्मण आहे, त्याची वाणी शुद्ध असली पाहिजे, तो जास्त डोक्याचा वापर करतो, बुद्धीचा जास्त वापर करतो, वेद अध्ययन आणि करतो, राजाला काय योग्य काय अयोग्य ते समजावून सांगतो. बरोबर. जसं चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याला मदत केली होती, ज्यामुळे सिकंदर सारखा जो जगजेता राजा होता तो सुद्धा भारताला जिंकू शकला नाही. कोणामुळे? चाणक्याच्या बुद्धिमत्तेमुळे. चाणक्य जसा चंद्रगुप्त मौर्याला मदत करायचा, वशिष्ठ जसे दशरथचे कुलगुरू म्हणून त्यांना मदत करायचे, तसा ब्राह्मण आहे तो राजाला मदत करतो, म्हणून तो डोक्याने रिप्रेझेंट केला जातो. त्यानंतर क्षत्रिय आहे, ते क्षतीपासून प्रजेचं रक्षण करतात म्हणून त्यांना क्षत्रिय म्हणतात, आणि त्यांच्याकडे ताकद आहे म्हणून ते बाहूने रिप्रेझेंट केले जातात. त्यानंतर वैश्य म्हणजे यामध्ये शेतकरी येतात. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांची कर्तव्य आलेली आहे. त्यामध्ये वैश्य याची कर्तव्य काय आहेत? गोपालन करणे, बरोबर, गोपालन करणे, गायीचं रक्षण करणे, त्याचप्रमाणे शेती करणे इत्यादी कर्तव्य आलेली आहेत. ते कोण? वैश्य. शेतकऱ्यांमुळे आपल्या सर्वांचं पोट भरतं म्हणून ते पोटाने रिप्रेझेंट केले जातात, तर कधी कधी मांडीने सुद्धा रिप्रेझेंट केले जातात. आणि चौथं म्हणजे शूद्र. हे समाजाचा पाया आहेत. यांनी जर यांना मदत केली नाही, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना जर सर्व्हिस प्रोव्हाइड केली नाही तर समाज व्यवस्थित चालणार नाही. म्हणून हे पाया आहे. पाया आहे म्हणून पायाने रिप्रेझेंट केले जातात. पाया म्हणजे बेस, पाया म्हणजे नीच स्थान नाही. जसे राजकारणी सांगतात शूद्रांना कमी लेखलं गेलंय, पाया म्हणजे नीच नाही, पाया म्हणजे बेस. जसं म्हणतात ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि अनेक संतांनी ते जणू काही मंदिर उभं केलं आणि तुकाराम महाराज त्याचा कळस बनले. म्हणजे तुकाराम श्रेष्ठ आणि ज्ञानदेव पाया रचला, म्हणजे ज्ञानदेव म्हणजे काय नीच असं सांगितलं गेलं आहे का? नाही. तर पाया म्हणजे अत्यंत महत्वाचं स्थान. म्हणून शूद्रांना जे स्थान दिलेलं आहे, पाया म्हणजे बेस, महत्वाचं स्थान दिलेलं आहे असं. मग जे राजकारणी वगैरे असतात ते मतं मिळवण्यासाठी लोकांना सांगतात पाया म्हणजे तुम्हाला नीच संबोधलं गेलेलं आहे, धर्म परिवर्तन करून घेतात आणि काय असो. तर सांगायचा मुद्दा कसा? सामाजिक श्रेणी. समाज व्यवस्थित चालण्यासाठी जे काही नियम असतात ती श्रेणी म्हणजे काय? सामाजिक श्रेणी. आणि चौथी म्हणजे मानसिक श्रेणी. आपलं जे मानसिक श्रेणी म्हणजे काय? यामध्ये काय येतं? ईश्वरावरची श्रद्धा आणि उपासना पद्धती. बरोबर. आता ह्या जर 4 श्रेणी आपण
तुलना करूया सगळ्यांशी. जे ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत, त्यांच्याकडे वैश्विक श्रेणी आहे का? म्हणजे विश्वाचं ज्ञान आहे का? त्यांच्याकडे ग्रहताऱ्यांचं ज्ञान आहे का? ज्योतिषशास्त्रासारखं शास्त्र आहे का? बरोबर. त्याचबरोबर ग्रहतारे आपण जसं पंचांगात बघून घर बसल्या सूर्यग्रहण, चंद्रग्रहणाचा परफेक्ट टायमिंग सांगू शकतो, तसं ते सांगू शकतात का? नाही. त्यांच्याकडे वैश्विक श्रेणी नाही. त्यानंतर पर्यावरणीय श्रेणी त्यांच्याकडे आहे का? पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्यांच्याकडे यज्ञयागादी वगैरे केले जातात का? नाही. पर्यावरणीय श्रेणी सुद्धा नाही. समाज व्यवस्थित चालण्यासाठी प्रत्येकाला काही नाही काहीतरी जबाबदारी देऊन वर्णव्यवस्था जी रचलेली आहे तशी त्यांच्याकडे वर्णव्यवस्था आहे का? तीही नाही. आता जी जाती व्यवस्था आहे त्यामागे सुद्धा दडलेले एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. जसा आता सुतार आहे, सुताराने सुतार जातीतील मुलीशी लग्न करावं असं काय आहे? कारण जेव्हा त्यांना मुलगा होतो, संतान जन्माला येते, तेव्हा आईचे पूर्वज आणि बाबांचे पूर्वज हे दोन्ही जर सुतार कामच करत आलेले असतील पिढ्यानपिढ्या, तर दोघांची कौशल्य आहे ती मुलाला भेटतात आणि लहान असल्यापासूनच त्याची सुतार कामामध्ये आवड असते आणि जेव्हा वडील म्हातारे होऊ लागतात तेव्हा तो धंदा स्वीकारतो. वडिलांना लहान असल्यापासूनच मदत करत आलेला असतो आणि आता तो धंदा करायला घेतो आणि वडिलांकडे जे कोणी ग्राहक यायचे ते त्याला मिळतात. म्हणजेच काय पिढ्यानपिढ्या हा जो बिझनेस आहे तो चालू राहतो. आजच्या प्रमाणे शिक्षण झाल्यानंतर दुसऱ्याच्या दारावरती ठोकायला जायची गरज नव्हती. मला नोकरी द्या, नोकरी द्या. अनुवंशाने ते गुण यायचे म्हणून हे नियम होते की सुताराने सुतारीनिशीच लग्न करावं. कळलं ना? जातीनुसार लग्न वगैरे करायचं. हे सुताराचं उदाहरण चांगलं. मग हा जो नियम आहे अनुवंशाचा तो सर्व जातींसाठी लागू होतो. तर असं आहे. मग ही सामाजिक श्रेणी, समाज व्यवस्थित चालण्यासाठी याचं मी पुढे विस्तृत वर्णन करीन, पण आता थोडक्यात सांगत जातो. आणि शेवटी मानसिक श्रेणी. सामाजिक श्रेणी सुद्धा ख्रिश्चनिटी इस्लाममध्ये नाही, पण त्याच्याकडे मानसिक श्रेणी मात्र आहे. काय? मानसिक श्रेणी म्हणजे ईश्वरावरचा विश्वास आणि उपासना पद्धती. बरोबर. मग त्यांचा विश्वास एवढा आहे की त्यांची छोटी छोटी मुलं सुद्धा सकाळी 5:30 वाजता उठून नमाज पढतात. बरोबर. त्यांची बघा किती विश्वास आहे. आणि आपली लहान मुलं 9 वाजता उठतात, 9:30 वाजता उठतात, कार्टून बघत बसतात, पालकांना त्यांचं काही नाही. बरोबर. आपल्याकडे देवळाच्या समोर एक कलाकार दुसऱ्या कलाकारचा अपमान करतो, अशा डबल बारी 20-20 लावल्या जातात. पण असं कधी मशीदमध्ये किंवा चर्चच्या समोर चालतं का? नाही. ते आपल्या जे तीर्थक्षेत्र आहे त्याचा आदर ठेवतात. त्याचप्रमाणे आपल्याकडे जसे गणपतीला चतुर्थीला जी मिरवणूक काढली जाते, गणपतीची मिरवणूक विसर्जनाच्या वेळी, तो दुःखद प्रसंग असतो की गणपती आपल्या घरी परत जात आहे आपल्या घरातून. मग त्या दुःखद प्रसंगाच्या वेळी आपल्याकडे डीजे लावून काय पोरगे पोरी नाचतात आणि आवशी बापाशीला त्यांना त्यांच्या कौतुक वाटतं. मग हे सुद्धा योग्य नाही ना? असं कधी तुम्ही मुसलमानांच्या सणाला बघता का? ख्रिश्चनांच्या सणाला बघता का? नाही. त्यांच्याकडे फक्त एकच श्रेणी आहे, मानसिक श्रेणी, पण त्याचे ते व्यवस्थित पालन करतात. आपण मानसिक श्रेणीचं सुद्धा पालन करत नाही, सामाजिक श्रेणीचं सुद्धा पालन करत नाही, पर्यावरणीय श्रेणीसाठी यज्ञयागात सुद्धा करण्याचं सोडून दिलं, वैश्विक श्रेणीचा तर विषयच नाही. मग या चारही श्रेणी आहेत. या चारही श्रेणींनी जो परिपूर्ण समाज असतो त्यालाच काय म्हणतात? धर्म म्हणतात. आणि बाकीचे आहेत ते पंथ, रिलिजन. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा धर्म शब्दाचा अर्थ. आता आपण महाभारत या ग्रंथाकडे बोलूया. तर महाभारत या ग्रंथामध्ये एकूण 18 पर्व आहेत. त्यापैकी पहिलं आहे ते म्हणजे आदी पर्व. तर आदी पर्वामध्ये सुरुवात कुठून केलेली आहे? महाभारत ग्रंथ असा आहे की त्याची ज्या ठिकाणाहून सुरुवात होते त्याच ठिकाणी पुन्हा त्याचा शेवट होतो. ज्या ठिकाणाहून त्या ग्रंथाची सुरुवात होते त्याच ठिकाणी फिरून फिरून त्याचा शेवटी शेवट होतो. कसा? तो तुम्हाला मी कथा सांगत जाईन, त्यानुसार तुम्हाला तो समजेल. मग प्रसंग असा आहे की महाभारतामध्ये जेव्हा पांडव परधामाला गेले, बरोबर, स्वर्गवासी झाले, त्याच्यानंतर राज्य कोणाच्या हातात आलं? महाराज परीक्षितच्या हातात राज्य आलं. परीक्षित कोण? तर अर्जुनाचा मुलगा होता अभिमन्यू. तर अभिमन्यूचा पुत्र परीक्षित. मग अभिमन्यूचा पुत्र परीक्षित, आता त्या परीक्षितच्या हातात राज्य आलं होतं. आणि थोडक्यात तुम्हाला सांगतो कथा. परीक्षितच्या हातात राज्य आल्यानंतर एक दिवस काय झालं, परीक्षित असा फिरत होता, म्हणजे लोकांचं बाबा कसं काय, जनतेचं कसं काय चाललं आहे ते वेश पालटून आणि फिरत राजा असायचे त्यावेळेला. तर त्याच्या लक्षात आलं की लोक काही ना काहीतरी चर्चा करतायत. काय चर्चा करतायत? तर सगळीकडे कृष्ण आणि अर्जुनाच्याच सगळीकडे गजाल्या चाललेल्या आहेत. अरे कृष्णाने असे पराक्रम केले, अर्जुनाने असे पराक्रम केले. मग परीक्षितला भारी वाटायचं की माझे आजोबा इतके पराक्रमी होते. आजोबा म्हणजे कोण? अर्जुन. आणि साक्षात परमात्मा ज्याला म्हणतात ते मनुष्य रूपात त्यांचे मित्र बनून आले होते, आतेभाऊ बनून आलेले होते.
तर सांगायचा मुद्दा असा की परीक्षितला खूप भारी वाटायचं, पण तो असंच एक दिवस जात होता. त्यावेळेला त्याला असं आढळून आलं की एक एक बैल एक बैल त्याला दिसला आणि त्या बैलाला बांधून ठेवलेलं आहे आणि एक गाय आहे, एक वासरू आहे आणि एक कोणतरी विचित्र माणूस दिसतोय तो शूद्रासारखा, पण त्याच्या अंगावरती राजासारखे कपडे आहेत. तो त्याला झोडपत आहे, मारत आहे. परीक्षितने त्याला जाऊन सांगितलं, "अरे काय करतोस तू? या पशूंना सोडून दे. माझ्या राज्यात पशूंवरती असं काही होत नाही. असं जर काही गायीवरती जर हात उचलशील तर मी तुझे हात कापून टाकील." मग तो माणूस सांगतो, "अरे परीक्षित, तू मला ओळखला नाहीस? मी कली आहे. माझं युग सुरू झालेलं आहे." परीक्षित म्हणतो, "कोणतं असू दे, मी तुला इथे राहू देणार नाही." आणि त्या दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. आणि त्या युद्धामध्ये परीक्षितने त्या कलीला पराजित केलं आणि कलीने क्षमा मागितली आणि सांगितलं, "मला जीवदान द्या, जीवदान द्या. ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसारच तर मी आलेलो आहे. माझं युग सुरू व्हायचं आहे. मला राहण्यासाठी 4 जागा द्या. त्या 4 जागांमध्ये जे कोण स्वतःहून येतील त्यांच्यावरच मी काय करेन, हल्ला करेन. या 4 जागांपासून जे कोण लांब राहतील त्यांच्यावरती मी हल्ला करणार नाही." त्या 4 जागा कोणत्या? तर परीक्षितने त्याला जागा दिल्या. पहिली जागा मद्य, मांस, जुगार, परस्त्री. ज्या ठिकाणी मद्यपान होईल, ज्या ठिकाणी मद्य असेल, तिथे कली तुझा वास असेल. म्हणून तुम्ही बघत असाल की मद्यपान करणारे जेव्हा कोण घरात येतात तेव्हा त्यांच्या घरात कलह माजतो. तो कलह म्हणजे कोण? कलीचं वैशिष्ट्य आहे ते. कलीचा वास असतो तिथे. मांस, ज्या ठिकाणी मांस विक्रेता असतात, मुक्या जीवांची हिंसा केली जाते, त्या पशूंचे त्यांना शाप बसतात. उदाहरणार्थ एका कुत्रीचा शाप त्या परीक्षितच्या मुलाला जन्मेजयला कसा बाधला ते सुद्धा आपण बघणार आहोत पुढे. म्हणजे छोट्या-छोट्या जीवांचे सुद्धा शाप बसतात आपल्याला. मग आपण आपलं म्हणतो, "अरे मी असा कोणता वाईट केलेला? मी कोणतं वाईट केलेलं ज्यामुळे मी आता हे भोगतोय?" तर ते छोट्या-छोट्या जीवांचे सुद्धा शाप आपल्याला भासतात. म्हणून मद्य, मांस, ज्या ठिकाणी मांस असेल, हिंसा केली जात असेल पशूंची, त्या ठिकाणी तुझा वास असेल, हे कलीला सांगितलं. म्हणजे हे जे काय कत्तलखान्यावाले असतात, त्यांच्याकडे कितीही पैसा आला तरी ते नेहमी सुखी नसतात. त्यांच्या घरात काही ना काहीतरी वाईटच घडत असतं. त्यानंतर तिसरी जागा राहायला दिली, जुगार. ज्या ठिकाणी जुगार खेळला जाईल, ज्या ठिकाणी जुगार असेल, तिथे तुझा वास असेल. त्या ठिकाणी कलीचा वास असतो. म्हणून जुगार खेळणाऱ्याने कितीही काही पैसा कमवला तरी एक ना एक दिवस होतं ते नवतं करून टाकतो तो. आणि चौथी जागा दिली ती म्हणजे परस्त्री. म्हणजे एखादा पुरुष आहे, त्याची धर्मपत्नी असून सुद्धा दुसऱ्या स्त्रीशी जर तो संबंध ठेवत असेल किंवा एखादी स्त्री आहे, तिचा पती असून सुद्धा पतिव्रता न राहता ती दुसऱ्या परपुरुषाशी संपर्क ठेवत असेल, तर त्या पती-पत्नींमध्ये वादविवाद होत राहतात. तो कलीचा कलह. मद्य, मांस, जुगार, परस्त्री ही 4 जी ठिकाणं आहेत, ती कलीची राहण्याची ठिकाणे आहेत. ही जी 4 पापे कोण स्वतःहून करायला जाईल, त्याच्यावरच कली हल्ला करतो. या 4 गोष्टींपासून जो लांब राहतो, त्याला कली काहीच करू शकत नाही. म्हणून जे वैष्णव असतात, विष्णू भक्त असतात, हे 4 गोष्टींपासून लांब राहतात. मद्य, मांस, जुगार, परस्त्री या 4 गोष्टींपासून लांब राहतात. तर कली म्हणू लागला, "मला आणखी एक जागा दे." तर परीक्षितने सांगितलं, "ठीक आहे. जिथे-जिथे आवश्यकतेपेक्षा अधिक संपत्ती असते, चोरून आणलेलं धन वगैरे असतं, तिथे तुझा वास असेल." म्हणून आवश्यकतेपेक्षा अधिक संपत्ती किंवा चोरून आणलेलं धन असेल, तर ते कितीही एकमेकाचे जरी सख्खे भाऊ असले, तर त्यांमध्ये संपत्तीवरून वादविवाद होतात. वादविवाद, कलह माजतो. तो म्हणजे काय? कलीचं राहण्याचं ठिकाण. ही 5 ठिकाणे कलीला राहण्यासाठी दिली आणि कली म्हणाला, "या 5 ठिकाणात जे कोण स्वतःहून येतील त्यांच्यावरच मी माझे वर्चस्व गाजवेन. या 5 ठिकाणाहून जे कोण लांब राहतील त्यांना मी काहीही करणार नाही." परीक्षित म्हणाला, "ठीक आहे." नाहीतर कलीला मारून टाकलं असतं तर ब्रह्मदेवाच्या विधानाचा अपमान केल्यासारखं होईल ना, म्हणून. म्हणून त्याला जिवंत सोडलं आणि या 5 ठिकाणी जे कोण स्वतःहून येतील त्यांच्यावरच तू वर्चस्व कर, असं सांगितलं. आणि मग तो परीक्षित घरी आला आणि घरी येऊन बघतो तर काय, हस्तिनापुरात एक अशी खोली होती. त्या खोलीमध्ये सर्व काही बंद करून ठेवलं होतं आणि त्या खोलीमध्ये कोणालाही जाण्यासाठी प्रवेश नव्हता. तर परीक्षित म्हणाला, "लहान असल्यापासून मला या खोलीमध्ये जायला देत नाहीत. आपण आता जाऊन बघूया. आता मला अडवणारं कोण नाहीये. जाऊन बघूया तरी आतमध्ये काय आहे ते." आतमध्ये जाऊन बघितलं तर काय, अनेक राजांचे मुकुट वगैरे ठेवलेले होते. दैदिप्यमान मुकुट. म्हणजे पांडवांनी संपूर्ण जग जिंकताना ज्याला काय म्हणतात, घोषयात्रा म्हणतात, त्यावेळेला ज्या राजांना हरवलं होतं, मग मॅच खेळल्यानंतर आपण जसं बक्षीस घेऊन येतो, तसं ज्या राजांना हरवलं होतं, त्यांचे मुकुट आणून ठेवलेले होते त्या ठिकाणी. मग त्यामध्ये एक जरासंधाचा मुकुट होता. तो त्या परीक्षेतला लय आवडला आणि त्याने तो घातला. आणि जरासंधाचा मुकुट होता, त्याचं जे सोनं वगैरे होते ते अधर्मी मार्गाने मिळवलेलं होतं. अधर्मी मार्गाने मिळवलेलं असल्यामुळे कलीला त्याने काय सांगितलं होतं, अधर्माच्या मार्गाने मिळवलेली जी संपत्ती आहे, चोरी वगैरे मार्गाने जी मिळवलेली संपत्ती आहे, तिथे तुझा वास. आता असला मुकुट परीक्षितने घातला, तर आता कलीने त्याच्या मुकुटात वास केला, मुकुटातून त्याच्या डोक्यात वास केला.
आणि परीक्षितची बुद्धी भ्रमित झाली आणि परीक्षित जो मगाशी सांगत होता की पशूंवरती जो कोण हात उचलतो त्याचे मी हात कापून टाकतो, तोच राजा आता शिकारीसाठी जाऊ लागला. का? कलीच्या प्रभावाने. आणि तो शिकारीसाठी जाऊ लागला परीक्षित आणि त्याला तहान लागली, दमला तो. आणि तिथे एक शमीक नावाचे ऋषी बसलेले तप करत, त्यांचं मौन होत होतं आणि परीक्षितने सांगितलं, मला पाणी द्या, तहान लागली. तरी ते मौनच होते, तप करत बसले. परीक्षितला राग आला. कशामुळे राग आला? कलीच्या प्रभावामुळे. आणि एक मेलेला सर्प परीक्षितने त्या ऋषींच्या खांद्यावरती टाकला आणि परीक्षितने वाट धरली. पण त्याच्यानंतर जेव्हा त्या ऋषींचा जो मुलगा आला, शृंगी नावाचा मुलगा, त्याला राग आला की माझ्या वडिलांचा अपमान असं कोणी केलेला आहे, आणि त्याच्या मित्रांनी त्याला पिचवलं आणि ते पिचवल्यामुळे त्याला आणखी क्रोध त्याचा वाढला आणि त्याने शाप दिलाय, ज्या कोणी माझ्या वडिलांची अशा प्रकारे अपमान केलेला आहे, अशा प्रकारे विटंबना केलेली आहे, तो कोणीही असो, त्याला आजपासून 7 रात्रीनंतर तक्षक साप चावणार. तक्षक साप म्हणजे त्या काळचा एकदम डेंजरस साप. त्याच्या विषावरती औषध सुद्धा नव्हतं. त्याचं विष कसं होतं, डसला ना की जळजळ व्हायची, साक्षात अग्निप्रकट व्हायचा, जळायची त्वचा, इतका डेंजर तो साप. तक्षक नाग चावणार असा शाप दिला. आणि जेव्हा ज्या ऋषींच्या खांद्यावरती परीक्षितने कलीच्या प्रभावात येऊन जो साप टाकला होता, ते ऋषी जेव्हा तपस्येतून बाहेर आले, ध्यानातून बाहेर आले, तेव्हा त्यांनी काय केलं, आपला एक माणूस पाठवला, एक ब्राह्मण पाठवला आणि परीक्षितला सांगितलं की माझ्या मुलाने रागाच्या भरात येऊन तुम्हाला शाप दिला, पण मी तुमच्यावरती काय राग मानत नाही, पण मुलाने तुम्हाला दिला, त्यामुळे जरा सावध राहा तुम्ही आतापासून. 7 रात्रीनंतर तक्षक साप चावणार आहे. मग परीक्षित आता म्हणू लागला, आता करायचं काय? 7 दिवसच माझ्या आयुष्यामध्ये शिल्लक राहिलेले आहेत, काहीतरी चांगल्या कार्यासाठी वापरावेत. म्हणून तो गंगेच्या किनारी गेला आणि गंगेच्या किनारी त्याचे वेदव्यासांचा मुलगा शुकदेव गोस्वामी यांच्याशी भेट झाली. आणि शुकदेव गोस्वामींनी परीक्षितला 7 दिवसात भागवत महापुराण ऐकवलं, म्हणून त्याला भागवत सप्ताह म्हटला जातो. 7 दिवसात ऐकवलं गेलं म्हणून. म्हणून आता ज्या ठिकाणी भागवत कथा चालते ती 7-7 दिवसाचीच असते, भागवत सप्ताह म्हणून. आणि भागवत पुराण त्याला ऐकवून झालं. ते भागवत पुराणामध्ये सगळे विष्णूचे अवतार, संपूर्ण सृष्टीच्या उत्पत्तीपासून जे जे राजवंश वगैरे चालत आले, सगळ्यांचा इतिहास त्यामध्ये आलेला आहे. शिकण्यासारखं भरपूर काही आहे त्या पुराणामध्ये. संपूर्ण 18 महापुराणांचं परिपक्व फळ म्हणतात. संपूर्ण वैदिक शास्त्रांचं जे परिपक्व फळ आहे त्याला भागवत पुराण म्हणतात. ते भागवत पुराण, महापुराण त्या परीक्षितला ऐकवलं. त्यामुळे परीक्षितची बुद्धी कशी ईश्वरामध्येच राहिली. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, मृत्यूच्या वेळेला जे जे चिंतन असतं माणसाचं, त्यानुसार त्याला पुढचा जन्म प्राप्त होतो. मग मृत्यूच्या वेळेला जर कुत्र्याचं चिंतन झालं तर पुढल्या जन्माला तो कुत्रा बनलाच समजा. मृत्यूच्या वेळेला बाईचं चिंतन झालं तर पुढल्या जन्माला तो बाई बनलाच समजा. मृत्यूच्या वेळेला जर हरीचं चिंतन झालं तर हरीचा जो अविनाशी धाम आहे, जिथे सतत सौख्य आणि सुख नांदते, तो धाम प्राप्त झालाच समजा. मग परीक्षितची तशी अवस्था झाली, नेहमी तो हरिचिंतनच करू लागला. पण परीक्षितचा जो मुलगा होता जन्मेजय आणि त्याची भावंड, ते आपल्या वडिलांना वाचवू पाहत होती, म्हणून त्यांनी एकदम हाय सिक्युरिटी लावली. म्हणजे चारही बाजूंना खड्डा वगैरे करून ठेवले, त्यामध्ये वेगवेगळ्या औषधी वनस्पती, विषारी पदार्थ वगैरे टाकले, जेणेकरून साप तिथे येऊ शकणार नाही, कुठलाही साप त्या ठिकाणी येऊ शकणार नाही. एकदम हाय सिक्युरिटी लावली. आणि त्या ठिकाणाहून तक्षक नाग येत होता डसण्यासाठी, आणि कोणाला समजू नये म्हणून तो ब्राह्मणाचा वेश धारण करून येत होता. आणि त्याच वेळेला तक्षकाला तिथे एक काश्यप नावाचा ब्राह्मण भेटला. तक्षकाने विचारलं, काय हो, कुठे चाललाय तुम्ही? काश्यप नावाच्या ब्राह्मणाने काय सांगितलं, हो, त्या परीक्षित राजाला तक्षक साप डसायचा आहे, असा एक शाप आहे, मग त्यात मी त्याला औषध घेऊन चाललोय तिथे. तक्षक नाग म्हणाला, औषध? अरे, तक्षक नागाच्या विषावरती अजून कोणी औषध बनवलेलं नाही आहे. तो जो नाग आहे म्हणतो तो मीच आहे, ब्राह्मणाचा वेश धारण करून आलेलो आहे. आणि माझ्या विषाचा प्रभाव बघायचा असेल तर बघा, बाजूला एक झाड होतं, त्या झाडावरती तक्षक नागाने दंश केला आणि ते झाड भस्म झालं आगीने. एवढा डेंजर साप होता तो. आणि तक्षक नाग म्हणाला, त्या झाडाला पूर्ववत करून दाखवा आता. तेव्हा तो काश्यप ब्राह्मण हसला, म्हणाला, माझी सुद्धा तपस्या तू जाणत नाहीस. त्यांनी मंत्र पुटपुटला, कमंडलीतील पाणी घेतले, मंत्र पुटपुटला आणि त्या रखेवरती टाकला आणि त्या रखेतून पुन्हा झाड वर राहिलं. तक्षक साप घाबरला, तो नमस्कार, बघा, तुम्ही ज्योतिषशास्त्र जाणता, परीक्षित राजाचा मृत्यू कधी होणार आहे? तो बघतो जमिनीमध्ये कोष्टक वगैरे आखून, आजच होणार ना, म्हणजे हे ब्रह्मदेवाचं विधान आहे. मग तुम्ही परीक्षित राजाला वाचवला तर ब्रह्मदेवाचे विधान आहे, त्यामध्ये तुम्ही काहीतरी इंटरफेअर करण्यासारखं, हस्तक्षेप करण्यासारखं होतंय, त्यामुळे हे योग्य नव्हे. तर तो काश्यप ब्राह्मण म्हणाला की परीक्षित राजाकडून मला तसा पैसा मिळणार आहे मी जर तसं केलं तर. तेव्हा तक्षक म्हणाला, तुला फक्त पैसाच पाहिजे ना? राजा देणार आहे त्याच्यापेक्षा अधिक पैसा मी तुला देतो.
नागलोकात जा आणि फक्त माझं नाव सांग, तक्षकाने सांगितलं म्हणून, जा. तेव्हा तो काश्यप नावाचा ब्राह्मण, कश्यप नाही हा, काश्यप, तो तिथून वळला. वळणे याला त्या भाषेत मोरणा म्हणतात. मग ज्या ठिकाणाहून तो त्यांनी दिशा बदलली, मोरणा, त्या गावाला नाव मोरणा पडले. ते गाव अजूनही आहे. तर मग तिथून त्या ब्राह्मणाची दिशा बदलून तक्षक नाग पुढे पुढे गेला आणि बघतो तर एकदम हाय सिक्युरिटी. आता परीक्षितला चावायचा कसं, तर हाय सिक्युरिटी म्हणून त्याने काय केलं, एका किड्याचं रूप धारण केलं आणि तो फळामध्ये जाऊन बसला आणि ते जे फळ त्या परीक्षित पर्यंत पोहोचवले जायचे आणि फळामधून आला आणि परीक्षित जेव्हा ते फळ खायला गेला तेव्हा त्या नागाने आपलं मूळ स्वरूप धारण केलं आणि परीक्षितला तो डसला. आणि परीक्षित भगवंताचं चिंतन करत असल्यामुळे त्याचं शरीर जरी भस्म झाला तरी तो वैकुंठ धामाला प्राप्त झाला. आणि नाग तिथून पळाल्यानंतर हे कोणालाच समजलं नाही की कधी नाग आला आणि कधी डसला. त्याच्यामुळे जन्मेजय राजा चिडला आणि जन्मेजय राजा चिडल्यानंतर जन्मेजय राजाला इतका राग आला की त्याने ठरवलं की आता सर्व सर्पांचा मी नाश करून टाकणार, म्हणून त्याने सर्पयज्ञाचा आरंभ केला. सर्पयज्ञाचा, त्यामध्ये अनेक सर्प, अनेक यज्ञकुंड होती आणि ब्राह्मणांना बोलवलं गेलं. ब्राह्मणांच्या त्यावेळेचे काळ्या रंगाचे त्यांनी कपडे घातले होते, म्हणजे काहीतरी तामसिक यज्ञ करणार आहेत, त्याच्यामध्ये विनाश होणार आहे. आणि ज्या ज्या मंत्राद्वारे नागांचे नाव घ्यायचे ते नाग कुठूनही असलेले ओढून यायचे आणि ते यज्ञाचा जो हवन कुंड होतं ते आगीमध्ये पडायचे. महाभारत ग्रंथामध्ये उल्लेख आहे की ते आगीमध्ये पडायचे तेव्हा त्यांची चरबी कशी फाटते फुटते, त्याचा फटफट आवाज यायचा आणि त्यांची नागांची सळसळ वगैरे त्याचा सुद्धा आवाज यायचा, त्यांचं फुतकारणे ऐकायला यायचं, चरबी फुटते त्याचा आवाज यायचा. आणि अशा प्रकारे अनेक जातीचे नाग त्या यज्ञामध्ये भस्म झाले, सर्प यज्ञामध्ये. आणि ते यज्ञामध्ये भस्म झाले. त्याच्यानंतर एक आस्तिक मुनी आला आणि त्याने ते हे थांबवलं यज्ञ. मग ते कसं थांबवलं ते आपण उद्या बघूया. आणि ते यज्ञ थांबवल्यानंतर तिथे व्यासमुनींचं आगमन झालं आणि व्यासमुनींची पूजा केल्यानंतर म्हणजे त्यांचं पाद प्रक्षालन केल्यानंतर, त्यांचे पाय वगैरे धुवून झाल्यानंतर राजा जन्मेजयने नमस्कार केला आणि त्यांना विचारलं की माझे जे आजोबा आहेत कौरव पांडव यांच्यामध्ये फूट का पडली होती आणि एवढं मोठं युद्ध का बरं झालं होतं, ज्यामध्ये भरपूर लोक, संपूर्ण देशाविदेशातले राजे एकत्र झाले होते, का बरं युद्ध घडलं होतं ते मला सांगा. तेव्हा वेदव्यासांनी सांगितलं की हा माझा जो शिष्य माझ्या बरोबर आलेला आहे वैशंपायन, हा मी एक रचलेला महाभारत नावाचा ग्रंथ आहे, तो तुला वाचून दाखवेल, मग त्यामध्ये तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. मग इथून खरी महाभारत ग्रंथाची सुरुवात होते. मग हे जे काही सर्पयज्ञ झालं ते का बरं झालं, त्याच्या मागचं काय कारण होतं, एवढे सगळे सर्प जे काही जळले ते का जळले, त्यांनी असं काय कर्म केलेलं होतं त्यामुळे ते जळले, कोणाचा शाप होता, त्याच्या मागे काहीतरी कारण असणारच ना. कारण जिथे धूर दिसतो तिथे नक्की आग लागलेली असते, बरोबर. जिथे धूर दिसतो तिथे नक्की आग लागलेली असते, म्हणजे जिथे कार्य असतं तिथे नक्की काही ना काहीतरी कारण असतं. मग हे सर्प का जळले, त्यांनी काय असं कर्म केलेलं होतं ज्यामुळे ते सर्प जळले. तक्षक नाग परीक्षितला येऊन का डसला, तक्षक फक्त ब्राह्मणाच्या शापाचा मान राखण्यासाठी की आणि सुद्धा त्याचा काही ना काहीतरी मागचा दुसरा उद्देश होता. परीक्षितच्या पूर्वजांनी त्या नागाचं काय बिघडलं होतं, हे आपण ह्या प्रश्नांची उत्तर आपल्याला पुढे पुढे मिळणार. मग आता 10:30 वाजलेले आहेत, आपला वेळ झालेला आहे. मग हे जे काही प्रश्न आहेत त्यांची आपण उद्या उत्तरे मिळवू. उद्या आपण काय बघणार आहोत, जे काही सर्पयज्ञ झाले त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे नाग नष्ट झाले, सर्पयज्ञ कसे होते, तो सर्पयज्ञ थांबवणारा आस्तिक मध्येच आला, तो आस्तिक ऋषी कोण होता, आस्तिक ऋषी कोण होता, त्याचा जन्म कसा झाला होता, कोणत्या कारणासाठी त्याचा जन्म झाला होता, आणि आस्तिकाचं मानणं राजाने का मानलं, असं आस्तिक मुनींनी काय राजाला सांगितलं ज्याच्यामुळे हा राजा एकदम चिडला होता, सगळे साप भस्म करायला निघाला होता. तो अचानक त्याने हे यज्ञ करणं थांबवलं, सर्पांचा नाश थांबवला, बरोबर. हे नक्की ते आस्तिक मुनी त्याला काय सांगितलं ते आपण उद्या बघणार आहोत. आणि आस्तिक मुनींनी जो एक सांगितलेला आहे, आस्तिक मुनींना नागांनी वरदान दिलेलं आहे, तो जो मंत्र आहे तोच वापरून आजकाल जे नागांवरती नियंत्रण ठेवणारे जे मांत्रिक असतात तो जो मंत्र वापरतात तो सुद्धा महाभारतामध्ये आलेला आहे, बरोबर. तुम्ही ऐकलं असाल, तुमची आजी वगैरे सांगत असेल, नाग जर समोर आला तर आस्तिकाची शपथ घाल, त्याला आस्तिकाची शपथ घाल. तर आस्तिक मुनी म्हणजे कोण ते आपण उद्या बघूया. आस्तिक मुनी म्हणजे कोण, त्यांचा जन्म कसा झाला आणि जन्मेजय राजाच्या यज्ञामध्ये ते कसे मध्येच गेले, त्यांनी कसा हस्तक्षेप केला आणि त्यांनी अशी काय काय वाचा प्रकट केली, कशा प्रकारे त्यांनी आपलं भाषण मांडलं ज्याच्यामुळे जन्मेजय राजाने अत्यंत क्रुद्ध चिडलेला असून सुद्धा त्याने ते यज्ञ करणे थांबवलं, ते आपण उद्याच्या सत्रात बघणार आहोत. उद्या याच वेळेला 9:30 वाजता तुम्ही सर्वांनी हजर व्हा. तुमचे कोण आणि जर कोण मित्र असतील, आई वडील असतील, त्यांना सुद्धा महाभारत कथा जॉईन करायला सांगा.
ठीक आहे. रामकृष्ण हरी. उद्या 9:30ला सर्वांनी या. धन्यवाद. आता तुम्ही सर्वांनी मीटिंग लीव्ह करू शकता. उद्या आठवणीने या. या प्रश्नांची आपण उत्तरे मिळवू.